मला वाटतं ना ही गोष्ट सगळ्यांकडे होत असेल. आपण बायकांना रोज नवीन नवीन वेगवेगळं काहीतरी ट्राय करत असतो, कारण आपल्याला पण तेच तेच बनवून कंटाळा येतो आणि घरातले एक तर सांगत नाही काय बनवायचं आणि जे आपण बनवतो त्यात त्यांचं असतं हेच का बनवलं, असंच का बनवलं. आपल्याला पण विचार पडतो, अरे रोज नवीन कुठून शोधून आणायचं. ही लोकं तर स्वतः काय सांगत नाही. इथे ना हरची प्रिपरेशन चालली होती. मे बी माझे व्लॉग्स आणि शॉर्ट्स बघून कळालं असेल की त्याची एक्झाम चालू आहे. त्याच्यानंतर ना आता ब्लॅक कॉफीवर डायरेक्ट मी शिफ्ट होऊ शकत नाही नॉर्मल कॉफीवरून. म्हटलं दुधातच कॉफी घेते पण विदाऊट शुगर, छान लागते ती पण. हळूहळू ब्लॅक कॉफीकडचा हा प्रवास आहे. त्याच्यानंतर ना मी मसाला ओट्सचं पॅकेट आणलं होतं. म्हटलं ट्राय करून बघूया, छोटंच पॅकेट घेऊन आली. म्हटलं नाही खाल्लं तर परत अंगावर पडेल आणि एकटीसाठी आपण कधी काही पटकन करायला जात नाही. मग मसाला ओट्स बनवले. हर्षला आधी थोडेसेच दिले ट्राय करायला, म्हटलं त्याला आवडले नाही आवडले तर परत वेस्ट नको व्हायला. मग त्याला दिले आणि त्याला एवढे आवडले ना, आणि त्यातलं आवडल्यानंतर माझी जी खुशी होती ना, म्हटलं चला ॲटलिस्ट त्याच्याकडून तरी एक पदार्थ मेनूमध्ये ॲड झाला. ही खुशी असते ना खूप भारी असते. मे बी तुम्ही पण रिलेट करत असाल. होपचं व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक शेअर सबस्क्राईब. आणि त्याने मला हे सांगितलं की मी हे नाश्त्यामध्ये खात जाईल. चला तर व्हिडिओ आवडला असेल, बाय.